एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने महिला व युवक पदाधिकाऱ्यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सदस्य व युवक सदस्यांची निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे: सोनाली रक्टे महिला शहर उपाध्यक्ष, यशोदा जडीमठ महिला जिल्हा युवक अध्यक्ष, स्नेहा वनकडे महिला शहर युवक अध्यक्ष, विनोद कसबे तालुका उत्तर युवक अध्यक्ष, नागनाथ साबळे जिल्हा उपाध्यक्ष। तसेच या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे, बापू लालसरे, मारुती सोनवणे, पूजा बॅकोड, आरती चौगुले, महादेवी गुजले, सुरेखा कलपुरे, नागेश गेजगे युवक अध्यक्ष, अमोल पाटोळे मोहोळ तालुका अध्यक्ष, अजय रणदिवे आदी महिला व युवक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। अत्याचाराबद्दल आम्ही तिथं उभा आहे। पोलीस चौकी असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, तालुका पोलीस स्टेशन असू द्या, कमिशनर असू द्या, आयुक्ताला कोणी असू द्या, तर तुम्ही आम्हाला फोन करा, इमिजिएटली तुमचा विचार लागतात। पण एवढं म्हटलं करा की पक्षाचं काम करत असताना पक्षाला कुठलंही कलबुट लावू नका। तक्रार करत असेल तो आपल्या जरी अध्यक्षता होत असेल तरच करा। आणि आता पक्षवाढीचं काम करा, एक संदर्भ घ्या। पक्षवाढीचं काम करत असताना तुम्ही आता तालुका अध्यक्ष अमोल पाटोळे साहेब, आता तुम्हाला पत्र देऊन जवळजवळ आता महिन्याभर होत आलेलं आहे। तुम्ही एक दोन तरी शाखा काढा ना, आणि शाखा काढत असताना तुम्ही आम्हाला बोलवा, ती शाखेची तारीख घेऊन झाली ठीक आहे का, तुमचं स्वागत करतो। आणि आत्ताच जे पत्र दिले निवडीचे त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे। आणि न्यायालय यांनी ज्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेतील पक्ष असून पक्षाच्या माध्यमातून आपल्याला महिलांचं व सर्व कार्यकर्त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे। आणि त्यासाठी आपण आधार घ्यायचा आहे। महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही महिलांसाठी योजना आहेत त्या आपण पक्षाच्या माध्यमातून राबवून महिला सक्षम करण्याचं काम आम्ही सर्वजण पक्षाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू। आणि या निमित्तानं सर्वांना जिथून आता पदाधिकारी निवड झाली त्यांना आवाहन करतो की तुम्हाला कुठली अडचण, कुठली समस्या वार्डातली असो किंवा शासकीय योजनेतली असो, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड काही असो, की फक्त आमच्या महिलांच्या कार्याध्यक्षा पूजा बॅकोड आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या सांगा तुमची समस्या की कुठल्या पद्धतीने सोडवायचा आम्ही सर्वजण म्हणून विचार करू आणि ती सोडवू। पक्षाच्या संदर्भातले अधिकतम माहिती तर आमचे संघटक महाराष्ट्राचे बापूला सांगितलेले आहे। आता मी सर्वांचा अधिकतम वेळ घेत नाही, आपण आपल्या अध्यक्ष बोलणार आहे, तर एवढंच बोलून मी आज नियुक्तीपत्र देण्याचं बैठक सोनाली हॉटेलमध्ये सोलापूरमध्ये झालेलं आहे। आणि माझी आई बहिणी इतकं बेफाम वाढायला लागले आणि पक्ष प्रवास करायला लागलेत आणि नियुक्तीपत्र पण घ्यायला लागले। त्यांना माझ्या पक्षाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो। ताईनं तुम्ही कुठलंही काम करताना अजिबात घाबरू नका। ते पुढचं कुठला अधिकार आहे किंवा कुठलं पोलीस स्टेशन आहे काही अजिबात तुम्ही घाबरू नका। आपण धडधडीत बोलायचं शिकलं तर पुढचं काम होणार आहे। आपण नाही बोललं आपलं काम पण होणार नाही, तू कोण आहे म्हणून आपल्याला विचारणार पण नाही। या देशात असलं आता वेळ आलेला आहे। आणि आता आपण नियुक्तीपत्र दिलो, उत्तर तालुका युवक अध्यक्ष विनोद कसबे यांनी सुद्धा भरभरीत पक्ष वाढवावं आणि पक्ष चमकावं असं माझा अपेक्षा विनोदवर आहे। विनोदला सुद्धा मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।